युतानि जम्बीरनारिंग समन्वितानि सुनारिकेलानि सदारिमानि फलानि ते देवी समर्पयामि। ओम पूर्वस्वाहा राजराजेश्वरी तुळजाभवान्यै नमः। विशेष अर्घ्यं समर्पयामि। देवीच्या समोर लावून बाजूला इथे जागा असेल। हात जोडावे, प्रार्थना करावी। म्हणजे राजोपचार पूजनाचा जो महत्त्वाचा भाग आहे तो घेत आपण राजोपचार पूजन या ठिकाणी आपलं संपन्न झालेलं आहे। देवी भक्तिरस भावित वृत्ते प्रियता यदि कुतोपि लभ्यते तत्र लौल्यमपि सत्फलमेकं जन्मकोटी भेरपि न लभ्यं। भक्तिरसाचा अंगीकार करून हे जे पूजन या ठिकाणी राजोपचार पूजन केलेलं आहे, तर याच्यातला थोडा भाग जरी माते तुझ्यापर्यंत पोहोचला आणि तुझी प्रसन्नता प्राप्त झाली तर कोटी जन्माचं माझ्या सार्थक झालं, साद्गुण्यता प्राप्त झाली असा त्याचा अर्थ झाला। कुलदेवीच्या कुलस्वामिनीच्या आराधनेचं फार महत्त्व आहे। नंतर आरतीनंतर आता आजच्या कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर वेळ असेल नसेल, परंतु म्हणजे स्वर्गापवर्गदा म्हणजे आराधिता सैव नृणाम भोग स्वर्गापवर्गदा, तिची आराधना केल्यानंतर म्हणजे ह्या भूतलावर असताना सर्व काही ऐश्वर्यांनी युक्त मनुष्य संपन्न होतो आणि देह ठेवल्यानंतर स्वर्ग आणि अपवर्ग म्हणजे मोक्षालाही प्राप्त होतो। अशा देवीची कुलस्वामींच्या कृपेची महती आहे। विश्वेश्वरी त्वं परिपास विश्वं विश्वात्मिका धारयसी ती विश्वं विश्वेश वंद्या भवती भवन्ति विश्वाश्रयाय त्वयि भक्ती नम्राः। जी विश्वाची परमेश्वरी आहे, ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा जिचे गुण गातात, त्या विश्वाचा आत्मा आहे जी, आणि जिचा आश्रय घेतल्यानंतर एक जगदंबेचा कुलस्वामिनीचा आश्रय घेतल्यानंतर कोणाचाही आश्रय घेण्याची गरज पडत नाही, तो व्यक्ती इतरांना आश्रय देणारा होतो, असं जगदंबेच्या कुलस्वामिनीच्या उपासनेचं महात्म्य आहे। तर तुमचं सर्वात प्रथम मांडे गुरुजींचं अभिनंदन की त्यांनी 1000 पाठ केलेत आणि स्वतः सहस्रचंडी जणू काही त्यांनी परिपूर्ण केली आहे। खरंच कौतुकास्पद आणि निश्चय श्रद्धावान लभते ज्ञानम। जिथे श्रद्धा आहे तिथे मार्ग निघतो हे मात्र आहे। ज्याची श्रद्धा आहे त्याला अनुष्ठान करण्यासाठी निश्चित मार्ग सापडतो। तुमची भगवतीच्या प्रती नितांत श्रद्धा होती म्हणून सहस्त्रचंडीसारखा एवढा मोठा यज्ञ आज हवनासाठी आम्ही आहेत, परंतु पाठाचं जे कार्य आहे ते तुमच्या हातून आई जगदंबेने पूर्ण करून घेतलेलं। कुलस्वामिनीची महती अनन्यसाधारण आहे। कुलस्वामींना सोडून जर इतर देवांची भक्ती करतात तर ती भक्ती फलश्रुत होत नाही। अगोदर तुम्हाला कुलस्वामिनीची आराधना अवश्य करावी, मग इतर देवांची उपासना देवतींची उपासना करावी, त्यावेळेसच ती उपासना फलित होते असं शास्त्रवचन आहे। कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं, दोघांच्या मध्ये रथ जातोय। कौरव पांडवाच्या पार्थाच्या सांगण्यावरून अर्जुनांच्या सांगण्यावरून श्रीकृष्ण नेतात आणि विषाद योग होतोय। दोन्हीकडे आपलेच सगळे आहेत हे पाहून अर्जुनाला पार्थांना विषाद योग झालाय, धनुष्य खाली ठेवलाय आणि श्रीकृष्णांना विचारतायत की भगवंता या युद्धात कोण राहणार आणि कोण जाणार हे तुमच्याशिवाय कोणाला ज्ञात नाहीये, परंतु मला एक चिंता सतावतीये। भगवंताने स्मित हास्य करून विचारलंय की कुठली चिंता? उत्सन्न कुलधर्मानां मनुष्यानां जनार्दन, म्हणजे जर माझा वंश जर ह्या युद्धात राहिला नाही तर माझे जे कुलधर्म कुलाचार जे आजपर्यंत आमच्या वंश परंपरेनं चालत आलेले आहेत ते पुढे कसे चालू राहतील भगवंता? मला मिळणाऱ्या राज्यापेक्षा माझ्या कुलस्वामिनीची आराधना महत्त्वाची वाटते, त्या आराधनेसमोर मला मिळणारं राज्य तुच्छ वाटतंय असं अर्जुन पार्थ त्या ठिकाणी सांगतायत। म्हणजे ते महत्त्व आपल्या सर्वांसाठी कुलस्वामिनीच्या उपासनेचं महत्त्व ते प्रतिपादित करतायत की वृद्धाचारा कुलाचारा, जे काही आपल्या वाडवडिलांनी येनास्य पितरो जाता येन जाता पितामहा वृद्धाचारा कुलाचारा येन जाता कुलक्षया, म्हणजे जे काही वाडवडिलांनी आपल्या कुलस्वामिनीचे परंपरागत जे काही आचार धर्म सांभाळले आहेत ते सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे। त्यात कुलाची उन्नती आहे, आपल्या कुटुंबाचं सुख आहे आणि त्या कुलस्वामिनीची आराधना करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। म्हणजे कारण ती आपल्या आई जगदंबा आहे, त्रैलोक्याची आई आपली कुलस्वामिनी, तिच्या प्रती श्रद्धा भक्तीनं जे काही करता येईल, जितकं जास्त करता येईल ते आपलं कर्तव्य आहे। आणि निश्चितच ती आद्य शंकराचार्यांनी वर्णन केल्याप्रमाणे की मत्सम पातकी नास्ति पापग्नि तत्समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यम तथा कुरु, म्हणजे
आईचा पदर फार मोठा आहे. म्हणजे मुलाचे अपराध आपली आई असेल किंवा ही त्रैलोक्याची आई जगदंबा असेल, कुलस्वामिनी असेल, पदर आईचा फार मोठा आहे. आपल्या मुलाचे अपराध सहज झाकून घेते आई. जशी आपली आई झाकून घेते तशी त्रैलोक्याची आई जगदंबा ही सुद्धा निश्चितच आपले अपराध जे आहेत ते समावून घेते आणि वात्सल्येचं करुणेचा वर्षाव आपल्या सर्वांवर करते. हे आईचं महात्म्य आहे. न मातुः परदैवतम, आईसारखं दुसरं दैवतच जगात कोणतंच नाहीये. मग आपली आई असेल किंवा ही त्रैलोक्याची आई असेल, महती एकच आहे की म्हणजे जसं एखाद्या यज्ञात समिधांची आहुती द्यावी तसं ही आई आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षांची आहुती देऊन आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करते. आणि ही त्रैलोक्याची आई ही सुद्धा आपल्या मुलाचे अपराध पोटात घेऊन आपल्या मुलाला जे काही हवंय ते आपण आईशिवाय दुसरं कोणाला मागत नाही. कारण बालक हा आई पुढंच मागणी मागणार आणि ती आई अगदी प्रेमाने आणि करुणेनं आपल्या मुलाची मागणी पूर्ण करणार. त्याप्रमाणे ही आई आपली मागणी पूर्ण करते. तर मागणं काय, प्रापंचिक मागणं हे मनुष्याचे संपतच नाहीत. धर्माचं मागणं असावं, धर्माचरणाचं मागणं असावं. आपण हा एवढा मोठा यज्ञ करतोय, तुम्ही तर निष्काम भावनेने केलेला आहे. सगळ्यात प्रथम त्याबद्दल पण तुमचं अभिनंदन. की कुठलीच